तर आज आपण बनवणार आहे मटण कलेजी मसाला। तर आता ही पॅनमध्ये ही कलेजी सुका असणार आहे। तो आपण पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे, तमालपत्र टाकून घेऊयात। तेल जरा तापू दे, त्याच्यानंतर मग आपल्याला कांदा लागेल, कोथिंबीर लागेल आणि थोडंसं वाटप आणि टोमॅटोची पेस्ट आणि त्याच्यानंतर आपण कलेजी टाकून घेऊ। तर आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा घालून घेऊया आणि कांदा परतून घेऊया। अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण। कांदा चांगला फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण कलेजी घालूया। तर पहिले चांगला कांदा फ्राय होऊ दे। तर अशाच आहे ना खूप साऱ्या व्हिडिओज आमच्या चॅनलवरती आहेत। मटनच्या, चिकनच्या, फिशमध्ये तर आम्ही भरपूर केलं आहे, जसं की पॉपलेट फ्राय, सुरमई फ्राय, माखलेसुद्धा केलेलं आहे, खेकड्यांची सुद्धा व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर जसं गणपती उत्सव आलेला आहे तर मग ते पण आम्ही गणपतीचे पण व्हिडिओ टाकले आहेत, जसे खेतवाडीचे सगळे गणपती आहेत, लालबागचे गणपती आहेत। शॉर्ट्स पण खूप चांगले काढले। तर हे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर आता आपला कांदा फ्राय असा थोडासा हलकासा ब्राउनिश झालेला आहे आणि कलेजी आता येईल आपली थोड्याच वेळात। तर ही जी मटन कलेजी आहे ना ती आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीत केली आहे। तुम्ही रेग्युलर कलेजी मसाला बघतच असाल, पण ही थोडी वेगळी आहे। तर पूर्ण बघत राहा, तुम्हाला नक्की रिझल्ट चांगलाच येईल। तर ही कलेजी आहे, एवढी 200 ग्रॅम मसाला वगैरे लावून घेतला आहे। ह्याला पण मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबू, धनजिरं पूड आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। हे आपण कलेजी घातलेली आहे मस्तपैकी आपण बघा केवढी सुंदर कलेजी वाटते। हे थोडंसं वाटप घेतलं, एकदम चिमूटभरच वाटप, एक चमचा आहे, 1-1.5 चमचाचं वाटप घेतलेलं आहे। आणि ही टोमॅटोची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट वगैरे घालून घेते, चांगलं परतून घेऊया। त्याच्यानंतर थोडंसं पाणी घेतो। तर ही मालवणी पद्धतीची कलेजी मसाला आहे। आता हे थोडं पाणी लागेल आपल्याला। तर हे मसाल्याचं वगैरे पाणी आहे, जे आपल्या टोमॅटो करीमध्ये वगैरे होतं ते सगळं पाणी आहे। अळूवडीची सुद्धा एक चांगली रेसिपी आम्ही टाकली आहे। अळूवडीची सुद्धा रेसिपी तुम्ही बघा। अळूवडीचे रोल कसे बनवतात, कशी फ्राय होते। थोडंसं मीठ लागेल आपल्याला, आता मीठ घालून घेऊया। आता हे टाकून घेऊया आणि हे शिजायला एक अर्धा ते पाऊण तास जाईलच। आणि त्याच्यानंतर चेक करूया, लागलंच तर अजून 10 मिनिटं पुन्हा त्या वाफेवरती ठेवूया। लीड घालून घेऊया आपण। तर बघा आपली कलेजी, मटन कलेजी कशी मस्त झाली आहे। कलेजी शिजली आहे, एकदम ड्राय झाली आहे। तर ही कलेजी अशी तुम्ही नक्की ट्राय करा। आम्ही जवळजवळ 45 मिनिट्सच्या आसपास ठेवलं आहे, 40 to 45 मिनिट्स। त्याच्यानंतर मध्ये मध्ये एकदा खोलून बघा तुम्ही, पण लागली नाही पाहिजे कलेजी खाली, ठीक आहे। आणि बघा अशी सुंदर कलेजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली।